आपण आलो आहोत जेडी फार्म्स इथे पुण्यामधील थेऊर येथे। तर ह्यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदाच आपण पाहतो आहे की ह्या सरांनी एक स्ट्रॉबेरीची शेती केलेली आहे आणि एक सक्सेसफुल अशी शेती केलेली आहे। पुण्यामध्ये हे पाहता त्यांनी विहान मल्चिंग वापरलेला आहे, विहान +3 चा। तर हा पेपर त्यांनी 6 ते 7 महिने झालं टाकलेला आहे त्यांच्या फार्ममध्ये स्ट्रॉबेरीसाठी। तर ह्याच्यामध्ये त्यांना आत्तापर्यंत मल्चिंग टाकल्यापासून एक 700 ते 800 किलो स्ट्रॉबेरी त्यांनी मार्केटमध्ये दिलेली आहे। शिवाय ही स्ट्रॉबेरीची पीक त्यांचं ऑर्गॅनिक पद्धतीने आहे, म्हणजे सेंद्रिय पद्धतीने त्यांनी केलेली आहे ही स्ट्रॉबेरी। पुण्यामध्ये खूप दुर्मिळ प्रमाणामध्ये आपल्याला आपण पाहू शकता की पुण्यामध्ये शक्यतो स्ट्रॉबेरीचं पीक हे येत नाहीये, पण सरांनी असा प्रयोग केलेला आहे की पुण्यामध्ये थेऊर येथे त्यांनी स्ट्रॉबेरी एक चांगल्या प्रमाणात पीक घेऊन त्यांना याचा फायदाही छान झालेला आहे। आणि त्यांनी विहान मल्चिंग पेपर ब्लॅक अँड सिल्वर हा वापरलेला आहे। तर ते प्रगतील असे शेतकरी आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा सरांचा प्लॉट आहे स्ट्रॉबेरीचा। अर्धा एकर 1 एकर मध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीचे प्लांट केलेले आहेत। जी गोष्ट नाही करत ते खराब नाही होणार। सरांचं म्हणणं असं आलं की ज्यावेळेस आपण बाजारातली स्ट्रॉबेरी घेतो, रूम टेम्परेचरमध्ये आपण सरांची ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी ठेवली तरी ती खराब होत नाही, किंवा अशी आपण जर मार्केटमधनं आणली स्ट्रॉबेरी तर ती आपण फ्रीजमध्ये ठेवली तरी दुसऱ्या दिवशी ती खराब होते, म्हणजे होते। हा रिअल अनुभव आहे आपला। पेरू आहे, परत अजून तुम्ही खजूरची झाडं लावली, खजूर आहे, चिंचेचं पण आहे, 600 चिंचाची झाडं। आणि आंब्याची सर 300 आंब्याची झाडं। आंबे कुठले आपला कलर? केशर आहे, केशर आपला हे राजापुरी रत्नागिरीचा। मी मूळ राहणारा मुंबईचे जे, आणि तिथे आम्ही झाडामध्ये जात होतो, तिथे बंगल्यामध्ये सगळे झाडच होते आमच्याकडे, तेव्हापासून आवड होती त्यांची। म्हणजे सर तुम्ही होमिओपॅथिक करता, तर म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपण ऑर्गॅनिक शेती केली तर म्हणजे जे केमिकलचे काहीतरी शरीरावरती आता प्रादुर्भाव होतात म्हणा, समजा की आता कॅन्सर रोगाचं प्रमाण जास्त वगैरे वाढले, तर तुम्हाला एक आयडिया येऊन गेली का की आपण ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे, त्यामुळे शरीरावर जे हानिकारक? ऑर्गॅनिक शब्द एवढं नव्हतं फेमस, तेव्हा लोक सेंद्रिय बनायचे। बरोबर, ऑर्गॅनिक नंतर आलं सर्टिफिकेशन हे सगळे। प्लॅनिंग केलं, हॉर्टिकल्चर जे होतं, भाजीपाला तेव्हा नव्हतं। मग लोक असं भेटत गेले, लोक मला आम्हाला भाजीपाला द्या, तर मग देत गेलं, तर मग त्याच्यात पडलो। आता आज जेव्हा 8-10 एकर भाजीपालाच चालू असते करतो आपण त्यामध्ये, बाकी सगळं हॉर्टिकल्चर आहे पूर्ण। ओके, म्हणजे जशी रिक्वायरमेंट तुम्हाला येत गेली ह्या क्षेत्रामध्ये तसं तुम्ही भाजीपाला वगैरे चालू केलं क्षेत्रामध्ये, तसं तुम्हाला कस्टमरचा रिस्पॉन्स पण छान असेल। सर तुमची एक थोडीशी वैयक्तिक माहिती द्या सर, म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रापासून एक सर्टिफाईड आहात शेतकरी, तर म्हणजे त्यातला तुमचा अनुभव सांगा सर आम्हाला। अनुभव कसा सांगायचा आता ह्याच्यातला? नाही, लोकांनी जे शेती करायची असेल तर ऑर्गॅनिक करावा, केमिकल हात लावू नका अजिबात। तर त्याला थोडा वेळ द्यावा लागतो, पेशन्स पाहिजे थोडं, मग रोगराई आपोआप कमी होते। जसं जे तुम्ही ऑर्गॅनिक करत गेलं ना, आपोआप रोगराई कमी होत चालली, जास्त नाही। म्हणजे सर तुम्ही आता बोलले की आम्ही मूळचे मुंबईचे म्हणजे राहणारे होते, तर तुम्ही मुंबईवरनं पुण्यामध्ये आलात आणि इथं शेती केली, तो मुंबई पासूनचा तुमचा पुण्यापर्यंत आणि पुण्यापासूनचा हे शेती करण्यापर्यंतचा आम्हाला एक शॉर्ट मध्ये अनुभव शेअर करा। आमची ऑफिस पुण्याला होती ना, ट्रान्सपोर्टचे मेन बिझनेस माझ्या ट्रान्सपोर्टचे। ओके, आमची ऑफिस पुण्याला होती, तेव्हा एज्युकेशनसाठी मी पुण्याला आलो। ओके, मग इथेच स्थायिक झालो, इथेच स्थायिक झाला। तिथने पुढे मग तुम्ही शेतीकडे वळाला? असं एकदा मी मला मित्राला म्हणलं होतं की मी काहीतरी फार्म छोटासा फार्म करण्याचा इच्छा होती माझी, छोटासा फार्म करणार। झालं एक पहिला मी इथे घेतली होती आवळवाडी 5 एकर, मग ते विकून हे घेतले। इथे आज 88 मधून चालू आहे शेती। तुम्ही 88 पासून आतापर्यंत 2025 पर्यंत शेतीच चालू आहे? टोटल ऑर्गॅनिकच करतो पहिल्यापासून।